कथित दारू घोटाळा प्रकरणात ईडीनं केजरीवालांना अटक केली। त्यानंतर केजरीवाल यांना कोर्टात हजर केलं असून 10 दिवसांची कोठडी मागितली आहे। सुनावणी पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी कोर्टाचा निकाल येऊ शकेल। पाहूयात। भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवून सत्ता काबीज करणाऱ्या केजरीवालांना भ्रष्टाचाराच्या आरोपातच ईडीनं अटक केली। दिल्लीतल्या कथित दारू घोटाळा प्रकरणात ईडीनं केजरीवालांना बेड्या ठोकल्या। गुरुवारी रात्री ईडीनं घरी जाऊन केजरीवालांना अटक केल्यानंतर कोर्टात हजर केलं। ईडीनं राऊज एव्हेन्यू कोर्टात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल मुख्य सूत्रधार आहेत। अरविंद केजरीवालांना निवडणुकीत फंड हवा होता। मद्य घोटाळा 100 नाही तर 600 कोटींचा आहे। गोवा निवडणुकीत मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला गेला। गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले। गोव्याला 4 मार्गांनी पैसे पाठवले। हवालाचाही वापर झाला। केजरीवालांनी इतर नेत्यांशी मिळून हा कट रचला। तर मी जेलमध्ये राहो की बाहेर, देशासाठी माझं जीवन समर्पित असल्याची प्रतिक्रिया केजरीवालांनी कोर्टरूममध्ये जात असताना TV9 दिली आहे। अब इनसे कुछ कहना है, कुछ संदेश तो? मेरा जीवन देश के लिए समर्पित है और चाहे अंदर हो या बाहर देश के लिए। अब इनसे कुछ कहना है, कुछ संदेश तो? मेरा जीवन देश के लिए समर्पित है और चाहे अंदर हो या बाहर देश के लिए। केजरीवालांना अटक झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं। त्यानंतर पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं। तर राहुल गांधी ट्विट करत केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला। घाबरलेल्या हुकुमशहाला मृत लोकशाही बनवायची आहे। माध्यमांसह सर्व संस्था काबीज करणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून हफ्ते वसुली करणं, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणं हे त्या असुरी शक्तीसाठी कमी होतं। म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट आहे। इंडिया आघाडी जोरदार प्रत्युत्तर देणार। अब ये डर है भारतीय जनता पार्टी के मन में कि केजरीवाल जी इंडिया गठबंधन का एक महत्वपूर्ण हिस्सा है और हम सब मिलकर भारतीय जनता पार्टी को बहुत सी स्टेट में मात दे सकते हैं, जिसमें केजरीवाल जी का रोल बहुत इम्पोर्टेंट है। तो ये लिकर घोटाला, ये घोटाला, वो घोटाला, जो घोटाला है अब तक सिर्फ कागज पे है, कोई एविडेंस नहीं है। एक पैसा किसी के खाते में नहीं गया है। मातोश्रीवर झालेल्या अरविंद केजरीवालजी आणि त्यांचे सहकारी आणि उद्धवजींच्या कुटुंबियाबरोबर झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे। ते ती नेमकं भेट कशासाठी होती? की त्या भेटीच्या मागे लिकर स्कॅमचं मातोश्री कनेक्शन दडलेलं, म्हणून लिकर स्कॅमचं मातोश्री कनेक्शन काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर पहिलं उद्धवजी आणि त्याच्या कामगारांनी आम्हाला दिलं पाहिजे। काल मफरलला अटक झाली। आता येणाऱ्या दिवसामध्ये मानेचा पट्टा लावणाऱ्याला अगर अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही। आता ज्यामुळे केजरीवालांना अटक झाली तो कथित दारू घोटाळा काय तेही पाहूया। दिल्ली सरकारनं 2021 ते 22 साली दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं। सरकारी महामंडळाऐवजी दारू विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना दिले। दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली। केजरीवाल सरकारनं म्हटलं की नव्या धोरणानं दारूचा काळा बाजार थांबला। नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली। मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे। दिल्ली के साथ जो क्रूर मजाक किया, जो दिल्ली को लूटा अरविंद केजरीवाल ने, भ्रम का जाल फैलाकर सत्ता हथियाया और सत्ता हथियाने के बाद दिल्ली को लूटा। उस अरविंद केजरीवाल को दिल्ली के लोगों की हाय भी लगी है। आखिरकार कानून के हाथ लंबे होते हैं और आज उन्होंने अपना काम किया है। और पद चाहे कितना भी बड़ा किसी का हो, जो जनता का पैसा लूटेगा, जो जनता का खजाना लूटेगा, उसके साथ ऐसा ही हश्र होना चाहिए। आज एक बार फिर से दिल्ली की जनता कह रही है। तडपशाही चालली आहे देशामध्ये। इट इज अ नॉनसेंस इमर्जन्सी।
इट इज अन अनसेड इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये अशाच अटक्या होत होत्या. मला पण झाली तर काय आश्चर्य वाटून घेऊ नका. मला कशासाठी निलंबन केलं पार्लमेंटमध्ये? कांद्याला भाव मागितला म्हणून. ही माझी चूक. जर कांद्याला भाव मागण्यासाठी आम्हाला पार्लमेंटमधून जर करत असाल निलंबन, तर मला हे निलंबन नाही, फाशी दिली तरी चालेल. कारण का या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी मी लढते आणि त्याच्यासाठी लढणं या देशात जर पाप असेल तर मला फाशी दिली तरी चालेल. मी या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढत राहणार. केजरीवालांच्या अटकेवरून ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली. दारू नीतीमुळेच केजरीवालांना अटक झाली. चूक केली तर शिक्षा झालीच पाहिजे असं अण्णा हजारे म्हणाले. ही दारूची नीती संपवली पाहिजे, पण त्याला त्याच्या डोक्यात बसलं नाही आणि त्याने दारू नीती केली. शेवटी त्या दारू नीतीमध्ये त्याला अटक झाली. आता जी अटक झाली ते सरकार आणि तो बघून घेतील. आता ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे. 2011 मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा हजारेंसोबत केजरीवालही होते. अण्णांच्या स्टेजवरून लढण्यापेक्षा आम आदमी पार्टी स्थापन करून ते 3 वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. सरकारी दारू नीतीमध्ये घोटाळा आहे की नाही हे तपासानंतर स्पष्ट होईल. पण ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढून केजरीवाल मुख्यमंत्री झाले त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपात केजरीवालांना अटक झाली. दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.